झी 24 तास एक पाऊल पुढे। दहशत रोड रोमियोंची मी जाणार आहे प्रज्ञा दिवाण मानसोपचार तज्ञ आपल्या सोबत आहेत। मॅडम, आपण पाहिलं की या डोंबिवलीची घटना पाहिली, त्यात समाज पूर्णपणे गप्प होता, डोळे मिटून बसला होता। पण या अगोदरही काही घटना पाहिल्या, मग ती अकोल्याची असतील, नागपूरची असतील, औरंगाबादची असतील किंबहुना मुंबईच्याही काही घटना असतील, त्या प्रत्येक वेळी रोड रोमियोना ठेचण्यात आलेल्या आहेत, त्या गुंडांचा या ठिकाणी जमावानं हत्या केलेली आहे। या दोन वेगवेगळ्या घटना आहेत। समाजाचं नेमकं मानसशास्त्र अशा प्रसंगामध्ये काय सांगतं? कायदा हातात घेण्याची वेळ निर्माण का होते? कायदा हातात घेण्याची वेळ येते कारण लोकांचा कायद्यावरचा आणि कायद्याच्या रक्षकांवरचा विश्वास उडालेला आहे। कारण त्यावेळेला तो जरी गुंड पकडला गेला तरी त्याला किती वर्षांनी शिक्षा होईल आणि किती गंभीर शिक्षा होईल ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होते। आता ह्याला अनेक कारणं जबाबदार आहेत। ती कारणं काही 1 आणि 2 दिवसामध्ये निघून जाण्यासारखी नाही आहेत। पण त्यामुळे तिथल्या तिथे म्हणजे जशास तसे अशा नियमांनी समाज त्या त्रास देणाऱ्या माणसांना म्हणजे ती एक विकृती आहे आणि काही एकच मॅडम, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ही नेमकी विकृती किंवा ही दहशत, हे रोड रोमियोंच्या नेमक्या भावना काय असतात? त्यांना काय करायचं असतं नेमकं? रोड रोमियोपणा म्हणजे ही एक प्रकारची विकृती आहे। म्हणजे विविध प्रकारचे बिहेवियर डिस्टर्बन्सेस असतात। त्याच्यामध्ये मुलींची छेड काढणे, त्यांना तोंडी किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इजा करणे, सेक्शुअल अब्यूज असेल किंवा लैंगिक हावभाव करणे, हे सगळे प्रकारची हे विकृती आहे। आता ही विकृती का निर्माण होते ह्यालाही अनेक कारण आहेत। म्हणजे त्यांचं कौटुंबिक सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे, त्यांना कशा प्रकारचे त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत, त्यांचं मित्रमंडळ कसं आहे, ते कशा प्रकारच्या टीव्हीवरती किंवा कशा प्रकारचे सिनेमे बघतात, ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांच्यावरती संस्कार होत असतात। आणि कुठेतरी एक ह्या वयात येणारी मुलं किंवा त्याच्या अगोदरची प्री ॲडोलसंट किंवा ॲडोलसंट ही मुलं असतात, त्यांना एक काहीतरी एक्साइटमेंट म्हणून करून बघणारी अशी ही मुलं असतात। त्यामुळे त्यांना विकृती असेल असंही नाही, पण त्यामुळे शेवटी जो परिणाम होतो तो नकारात्मक होतो आणि ही समाजात विकृती एकाचं बघून दुसऱ्याचं बघून तिसरा अशा प्रकारे पसरत जाते। नक्कीच हे जे सारे परिणाम आहेत ते अर्थातच नकारात्मक असं आहे। हे संपूर्ण कुठेतरी समूळ उच्चाटन करण्यासाठी नेमकं काय करायला हवं पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा दहशत रोड रोमियोंची। झी 24 तास एक पाऊल पुढे।